2 फेब्रुवारीला आहे गुरुप्रतिपदा आणि प्रतिपदा ही प्रत्येक दत्तभक्तांसाठी महत्त्वाची असते. या दिवशी दत्तगुरूंचं पूजन, नामस्मरण, मंत्र जप करणं शुभ मानलं जातं. गुरुप्रतिपदा ह्या तिथीचं महत्त्व नक्की काय आहे? त्याचबरोबर ह्या दिवशी अगदी काहीच नाही करायला जमलं तरी 10 मिनिटात करता येईल अशी कुठली साधना आहे किंवा प्रत्येकाने करावी अशी काही साधना आहे का? या बाबतीतला हा व्हिडिओ आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, माघ कृष्ण प्रतिपदेला अर्थात गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडलं आणि श्रीशैल मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दैवनामध्ये ते गुप्त झाले. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. मग आता ह्या तिथीचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल की दत्त अवतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केलेले आहे. श्री गुरु प्रतिपदा ही म्हणूनच गुरु संप्रदायामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आता बघूया या गुरुप्रतिपदेच्या दिवशी कुठल्या प्रकारच्या साधना उपासना केल्या जातात. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ आहेत. अपार पुण्य त्यामुळे लाभतं. दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी सुद्धा मान्यता आहे. परंतु आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणं तेवढं शक्य होत नाही. गुरुचरित्र पारायण करावं अशी तुमची मनापासून इच्छा असेल आणि अनेक इतर गोष्टीमुळे ते शक्य होत नसेल तर गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्ही अगदी साधं सोपं 10 ते 15 मिनिटात म्हणून का होईना एक असं स्तोत्र म्हणू शकता आणि ते म्हणजे 52 श्लोकी गुरुचरित्र. हे अवघ्या 10 ते 15 मिनिटात म्हणून होणारे स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र तुम्ही भक्तिभावाने गुरुप्रतिपदेला पठण करू शकता. मंडळी, दत्तगुरूंची बरीच स्तोत्र आहे जी भक्तांना अनुभव देतातच देतात. त्यापैकी कुठलेही एक स्तोत्र खरं तर तुम्ही ह्या गुरुप्रतिपदेला म्हणू शकता. दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप करू शकता. पण त्यातही जर तुम्ही 52 श्लोकी गुरुचरित्र म्हणणार असाल तर त्याचं महत्त्व काही वेगळंच आहे. संपूर्ण गुरुचरित्राचं सार यात दिलेलं आहे. 52 श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेलं आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. दत्तभक्तांनी त्याचं नित्यम पठण करावं. किमान गुरुवारी किंवा पौर्णिमेला तरी करावंच. 52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने काय होते तर जीवनात येणाऱ्या समस्या सोसण्याचं बळ मिळतं. समस्यांची तीव्रता कमी होते. कल्याण होतं. दत्तगुरूंचे आशीर्वाद मिळतात. दत्तगुरूंची उपासना फार मोठी प्रभावी उपासना असते. दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव दत्तभक्तांना येतोच येतो. तुमच्यापैकी किती जणांनी दत्तकृपेचा अनुभव घेतलाय, काय अनुभव आलाय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. म्हणजे इतरांना सुद्धा त्यांची भक्ती करायला त्यातून प्रेरणा मिळेल. ब्रह्मांड नायक असणाऱ्या दत्तगुरूंचे खरं तर अनेक अवतार आहे. अनेक अंशावतार झाले आहे. त्यातीलच एक म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार. माघ कृष्ण प्रतिपदा अर्थात गुरुप्रतिपदेच्या दिवशीच नरसिंह सरस्वती महाराज कर्दैवनात गुप्त झाले आणि निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापुरात येथे सेवेकऱ्यांकरता ठेवल्या. गाणगापुरात येथे म्हणूनच गुरुप्रतिपदेला मोठा उत्सव साजरा होतो. तुम्ही त्या उत्सवात कधी सहभागी झाले आहात का? तुमचा अनुभव कसा होता हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनीची समजून घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनीसहित आमच्या मनोहर पादुकाची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्टी नक्कीच मिळतील. तेव्हा मंडळी, मनात इच्छा आणि श्रद्धा भक्ती ठेवून गुरुप्रतिपदेच्या तिथीचा लाभ तुम्ही नक्की घ्या. या तिथीला गुरुमंत्राचा जप करणं असेल
दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करणं असेल सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे दत्तगुरूंचे जी स्तोत्र आहे त्यापैकी 52 श्लोकी गुरुचरित्र असेल किंवा दत्तबावनी असेल, असे अनेक स्तोत्र दत्तगुरूंचे आहेत. त्यापैकी कुठलंही एक स्तोत्र तरी गुरुप्रतिपदेला नक्की म्हणा. दत्तगुरूंची दत्तबावनी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. यंदाच्या गुरुप्रतिपदेला तुमच्याकडून काही नाही करणं शक्य झालं तरी कमीत कमी 52 श्लोकी गुरुचरित्राचं पाठ नक्की करा. 10 ते 15 मिनिटात हे म्हणून होते. म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी ऐका. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.